नमस्ते पुणे, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आणि बरे असायलाच पाहिजे ते. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, तर तुम्ही थोडंसं पुढं ढकलून आपला घेऊन बघा. आणि हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी वेळ काढतो आणि हा व्हिडिओ बनवतो. भरपूर टाईट सिक्युरिटी इथे आतमध्ये पिकअप करून देत नाही. पिकअप केलं तर 500 रुपये फाईन बसतो. आणि व्हिडिओ बनवायचं काय कारण आहे, कारण आज तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे तुम्हाला. आणि आज उद्घाटन झालेलं आहे. इथे पहिला प्लॅटफॉर्म पलीकडे होता, आता हा आहे दुसरा प्लॅटफॉर्म. उद्घाटन झालेलं आहे इथे. तर तुम्ही बघू शकता, इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅच्यू आहे इथे, बघू शकता इथे. आणि समोर त्याच्या शेजारी बघा तिरंगा आपला फडकतो आहे. आणि हे बघा, हे आपलं नवीन एअरपोर्ट झालेलं आहे. तर तुम्हालाही कधी वेळ असेल तर या, म्हणजे नुसतं बघायसाठी नाही, आतमध्ये विमानात जहाजेत बसायला काय 4-5 हजार रुपये लागेल. पण ठीक आहे, आता लोक इथे येतात जास्त पैसे देऊन, पण इथं 2 तास वेटिंगला थांबवतात. आणि आपल्या ट्रेनमध्ये बघा कमी पैसे द्यायचे, पण आपण अर्धा 1 तास आधी निघतो, पण इथं 2-3 तास आधी निघावं लागतं. आता हे बघा तुम्ही, एकदम मजबूत खर्च केलेला आहे. वरती बघा स्ट्रक्चर्स, आणि एकदम चकाचक क्लीन आहे. इथे काय घाण गुण काही दिसत नाही आहे. आणि पहिल्याचा हा दुसरा सेकंड प्लॅटफॉर्म आहे हा, तुम्ही बघू शकता आतमध्ये. आणि भरपूर टाईट सिक्युरिटी. पहिल्याचा जरा छोटा होता, आता जरा मोठा झाला आहे. आम्हालाही फायदा होतो. ही वरती बघा काय काय इथे. आणि हा आहे एअरपोर्ट अरायवल. आणि हे बघा वरती ही डिझाईन. आणि वरती बघा ही समोर जी वरती इलेक्ट्रॉनिक कार्स आहे. हे पॅसेंजर जेव्हा फ्लाईटमधून उतरतात ते गाडी पिकअप करते आणि पिकअप पॉईंटवर नेते. ओला उबरच्या पिकअप पॉईंटवर. आपल्या पुण्यापासून हे आहे 10-12 किलोमीटरच्या अंतरावर. तुम्ही रिक्षाने आले तर 200 रुपये होतात, आणि कॅबने आले तर 250 रुपये होतात. आणि शक्यतो तुम्ही ओला उबर बुकिंग करूनच या इथे. आणि बघा इथे हे सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी का. इथे बघा फोटो वगैरे बघा, भरपूर टाईट सिक्युरिटी असते बघा इथे. आणि ह्या ज्या गाड्या आहेत ह्या पण गाड्यांनी फार छोटे कमी पॅसेंजर असेल तर ह्याच्यामध्ये बसवतात आणि ॲरो मॉलमध्ये नेतात. आता तुम्ही ही वरचं बघू शकता, ही डिझाईन, हे झाडं वगैरे वरती काय काय. सर तिथं डॉगला फिरवत आहे. ही ग्रीनरी आहे आपली. ह्याच्यात अजून काही दिवसांनी अजून लावतील झाडं आणि अजून डेव्हलप करायचा प्रयत्न करतील. तर आपण आता एअरपोर्टमधून बाहेर आलेलो आहे. आता बाहेरून नजारा बघा तुम्ही, इथून बाहेरून नजारा बघा. पहिल्यापेक्षा जरा मोठा केलेला आहे. आता इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे पुणे एअरपोर्ट. आणि तो फोटो काय फोटो लावलेले आहेत बघा. आपले सगळे भारताचे जे कल्चर आहेत, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, असं आपण तो म्हणतच आहे. आणि भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. हे त्यातलं हे एक उदाहरण आहे. सगळ्या विविधतेने नटलेल्या परंपरा आहे आणि ह्यांचा सगळ्यांना आपल्याला मान सन्मान आदर करायचा आहे. आणि हा आपला तिरंगा बघा. एकदा ह्या तिरंग्याला बघा आणि जय हिंद म्हणा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ह्या स्ट्रक्चर्स बघा, हे आपलं मल्लखांब म्हणतात ना त्यांना,
मलाही माहीत नाही, पण ठीक आहे, तुम्ही विचार करा. हा तिरंगा बघा आपला कसा फरकतो तो. आणि आता व्हिडिओ झालेला आहे, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आपला इथे. आता मी व्हिडिओ ठेवतो आणि तुम्हाला गुड नाईट आणि हसत राहा. थँक्यू.